शेवटचं त्यांनी आपलं प्रदर्शन करावं. संदीपजी पाटील यस यस. आणि याच दरम्यान जय हनुमान मित्रमंडळाचे पूर्व क्रिकेटर अर्थात माजी क्रिकेटर सन्माननीय सुरेशजी वाघमारे, एक लेग स्पिनर म्हणून ज्यांची ख्याती होती, आणि त्याचप्रमाणे घनश्याम वाघमारे, या दोन्हीही आमच्या सन्माननीय घटकांना किंवा आमच्या शिलेदारांना विनंती असेल की सर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय सुरेशजी आणि घनश्याम सर प्लीज वेलकम. यस यस. सुरेशजी वाघमारे आणि घनश्याम वाघमारे यांना विनंती अशी कृपया प्लीज, ज्यांनी एकेकाळी क्रिकेट आपल्या उमेदीमध्ये गाजवला आणि कट्टर चांगले क्रिकेटपट्टी लेग स्पिनर यांची नुकतीच या ठिकाणी परिचय देणारे आमचे यशिन मर्चंट, त्यांना विनंती असेल कृपया स्टेजवर या प्लीज. चला झालकन वन दी टॉस डिसाइडेड फील्ड फर्स्ट. आणि या ठिकाणी जय मल्हार अलिबाग संघाचा पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण, अतिशय विश्वसनीय जोडी बेनेची जोडी मैदानामध्ये तैनात. 3 षटकांचा सामना असेल आणि गोलंदाज या ठिकाणी अक्षय पाटील संघाचा पहिलाच मीडियम पेसर, पहिला पाळीव गोलंदाज. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, एक थर्ड स्लीव, एक शॉर्ट कव्हर असेल या ठिकाणी. डीप बॅकपास स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कोरमध्ये बरोबर एक फिल्डर उभा केला या ठिकाणी. डीपेस्ट पॉइंट असं आक्रमक क्षेत्ररक्षण, आरास रचना मांडणी सजावट, नाकेबंदी तटबंदी कोंडी मोर्चे बांधणे, अतिशय आक्रमक क्षेत्ररक्षण. चला पहिला गोलंदाज अक्षय पाटील आणि फलंदाज या ठिकाणी झालकन संघाचा अलिबाग संघाचा रुणाल. आणि हा पहिल्या चेंडू गेला आक्रमण, पण चेंडू असेल हवेमध्ये या ठिकाणी वाईडिश मिडवे गेला, झेलबाद होईल आणि धक्का बसेल. पहिला संघाला रुणाल. बॅक टू द डगआउट. अतिशय खराब स्थिती, उद्वेगजनक, खेदजनक, चिंताजनक, डळमळीत, खरमरीत, विकृत, विक्षिप्त सुरुवात. पहिला फलंदाज 0 बाद. धन्यवाद. यस. चांगल्या गाण्याची वाट लावून टाकायची, याला म्हणतात रिमिक्स, बरोबर की नाही? चांगलं गाणं आहे की नाही, पण सत्यानाच करायचा. ए बाबा चल लवकर, रे काय आता त्याचा गाठ तो घाले, तू कशाला घालतोय? त्याच्या सामान्य त्याला चिंता नाही. वंडावूनचा फलंदाज नवीन फलंदाज विराज. धाव संख्या 1/0 अशी अतिशय खराब सुरुवात. चांगला बॉलिंग अटॅक. हो येस आउटसाइड लेग स्टिक बघूया या ठिकाणी. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, असं वाटलं होतं की वाईट जाईल, परंतु चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी. पंचांचा मात्र हा जबरदस्त निर्णय आहे. डॉट डिलिव्हरी, गोलंदाजांना पोषक पूरक असं हे वातावरण, अतिशय जबरदस्त वातावरण. क्रिकेटचा झालेला मध ज्वार नशा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार या ठिकाणी ऑफ स्टंपच्या बाहेरून, परंतु श्रेष्ठ सोडल्या होत्या. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. आडवे तेडवे फटके मारून काय होणार नाही. नुसतं येड जाव्यासारखे खेळू नका, सरळ खेळा ना दादा, क्रिकेट आहे. विराज तयार. अक्षय पाटील राईट आर्म ऑफ द विकेट. आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप. फलंदाज टोटली हँग झालाय. याच्यापेक्षा चायनाचा मोबाईल परवडला, तो एवढा हँग होत नाही. त्याच्यापेक्षा जास्त हँग हे बॅट्समन. जय मल्हार अलिबाग. आणि हा यस अकोटाब्याचा शॉर्ट पिच चेंडू, हॉप ट्रॅकर. आणि हा चेंडू गेला लॉंग ऑनला. पुन्हा एकदा फलंदाज कोण बाजूला, विराज. काही नाही, सगळे 1.5 दिवसाचे गणपती आहेत. अरे नको अनंत चतुर्दशी थांबायला पाहिजे का नको? आल्या आल्या माघारी परतला. विराज जा बाबा लवकर.
काय साले भोजपुरी गाणे समजतच नाही, काय बोलते काय नाही. पहिल्या होत्या बंगाली, आता त्याला भैयानी. बघा भैयानी साला राणा चालीमध्ये पण टॉवर समाज. नवीन फलंदाज टोनांदा फलंदाज मिस्टर विराज. नेक्स्ट बॅट्समन एक ज्युनियर एक सिनियर असं हे कॉकटेल. अतिशय खराब सुरुवात. धाव संख्या 0-0. 2 बाद 0. अतिशय खराब स्थिती. उडाले तारांबल हबेल अंडी घाबरगुंडी घसरगुंडी फटाफटीची रेवडी खिल्ली टर भंबेरी बोज वाजा फज्जा गालन त्रेदा तिरपीट बॉलिंग मार्क तयार. आणि हा येस आउटसाइड द पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. येस बॅटने पण कशा तरी धावा एकदा येऊ द्या हो. वाईट सारा पहिला वाईट पहिले आव्हान तर पहिले एक्स्ट्रा. टोटल स्कोर इज 1 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय चांगलं क्रिकेट. मी धन्यवाद देतो आम्हाला इथं पुन्हा एकदा बोलवलं. बॅटची परंतु झेल होता, परंतु या ठिकाणी सुदैवाने वाचलाय आणि पहिलं षटक संपुष्टात. फक्त धावा दिल्या 1-2 गडी मजा. असं बॉलिंग अनालिसिस, जबरदस्त पृथक्करण, जबरदस्त विश्लेषण, अतिशय भेदक मारा, दाहकता, भेदकता आणि अचूकता याचा परिपूर्ण मिश्रित गोलंदाजी. जबरदस्त मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग, उत्कृष्ट मारा मिस्टर अक्षय पाटील. आणि नवीन गोलंदाजी येईल या ठिकाणी कारण 11 झालं खंड. फिरोज शेख. अतिशय चांगलं क्रिकेट. यशस्वी प्रतियोगिता या ठिकाणी सालाबाद प्रमाणे बघूया. यावर्षी अतिशय भन्नाट आयोजन केले. प्रेक्षकांना प्रचंड प्रतिसाद दिला आणि ही स्पर्धा संपूर्ण राज्यभर ज्याची लोकप्रियता. तर आदरणीय सचिन अनंत पाटील यांच्यातर्फे बघूया. जर बॅटिंग करणारे हे सामना जिंकला म्हणजे फायनल या प्रथम पारितोषिक पटकावलं त्यांना मिळतील या ठिकाणी रोख कॅश प्राइज 3001 3101 कॅश. इथं रेडी आहे बघूया. नो जीपे कारण जीपेवर भरोसा नाही. काय साला खिशात पैसे नसले करा जीपे. हागाला बसला तरी जीपे. साला 5 रुपये खिशात नाही. ह्याला कमाल आहे. जीपेने सध्या वाट लावलाय. 3101 जर आपण जिंकल्यात बघूया. सूरज अनंत पाटील यांच्यातर्फे 3101 रुपयाचं कॅश प्राइज. जर फायनल मारलेत, जर या स्पर्धेचं जेतेपद अजिंक्यपद पटकावलं तुम्हाला 3101 रुपये मिळतील बघूया. जबरदस्त नामी ऑफर आहे बघूया. कमीत कमी 1.5 बिअरचा बॉक्स येईल. रात्रभर पिली तरी फरक पडणार नाही. सचिन अनंत पाटील व्यूअर्स त्यांच्याकडून मग कोणाचं नाव सांगितलं मी? सचिन अनंत पाटील. आणि फलंदाज नवीन फलंदाज मिडल ऑर्डरचा मधल्या फलीतील फलंदाज. धाव संख्या फक्त इनिमिन 3 बाद 7. 7 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. अतिशय कमी जुजबी वाजवी मामूली किपाशील नगण्य धाव संख्या. लोएस्ट स्कोर किमान स्कोर 7 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद अशी दमछाक पिछाट. संघ बॅकफुटवर, संघ उतरणीला. उडालेले दानादान यातायात आमच्यावर राखडला. हॅलो थँक्यू. नाही आहे नाही त्या मध्ये मध्ये पचकाई सवय आहे बघा. मंगलाष्टक चालू असल्याने तरी पुकू हू करणार. आता काय झाले माहित आहे आमच्याकडे बघा. ऑर्डर घेणार मालक पण सगळे कामाला बंगाली. षटक क्रमांक 2 प्रगती पदा फिरोज शेख. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक चालू आहे बघूया. पहिल्या षटकात फक्त 1 धाव 2 बली. काय बॉलिंग अक्षय पाटील. हो यस अतिशय भन्नाट सुसाट मारा, बेछूट मारा. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी डॉट बॉल. धावांसाठी दाही दिशा फिरविशी जगदीशा. धावांचं दुर्भिक्ष दुष्काळ चंचन 1-1-1 वनीव कमतरता.
हो यस फेक केला बघूया जबरदस्त टायमिंग क्लास फटका यस चांगला षटकार काय तुम्ही आता उतरताना ना एक त्याला पॅक द्या कारण आता पॅकची गरज आहे बघूया वातावरण थंड झालंय फ्लिक केला बघूया दमदार स्ट्रोक संघाची धाव संख्या 13 वर 13 3 बाद 13 राहिले अजून बॉल किती लास्ट डिलिव्हरी जय मल्हार अलिबाग संघाचे बरेच समर्थक हो क्लीन बॉल त्रिफलाचित पहिला दिला आवळा नंतर घेतला कोहळा मला एकाने मला प्रश्न विचारला साहेब हॅलो 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 तर एकाने मला प्रश्न विचार हॅलो 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 नवीन फलंदाज तर बैलांच्या शर्यती होतात म्हणजे टोणग्यांच्या गाव होत नाही आता टोणग्यांच्या गाव होत नाही तुम्ही यमाला जाऊन त्यांनी टोणगाच का म्हैस का निवडली नाही पण जी ताकद टोणग्यामध्ये आहे ती बैलामध्ये नाही आता टोणग्याची ताकद मी लाईव्ह ते सांगितलं असं तुम्हाला माझ्या शब्दात आणि यस पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह 4 रन्स समय सूचक समयबद्ध फटका युजफुल स्ट्रोक्स संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 17 अजून जर 10 धावा आल्या ना पुन्हा एकदा एक चांगली झुंज कडवी झुंज आपल्याला बघायला मिळेल बघूया तीव्र संघर्ष दोन टोकामध्ये घमासान यादवी कांटे की टक्कर कड़ा संघर्ष कड़ा मुकाबला दोन्ही संघ आमने सामने हो यस आउटसाइड द स्टंप पुन्हा एकदा कमबॅक व्हाईटचा इशारा यस चांगला निर्णय उचित निर्णय बघूया क्रिकेटची जबरदस्त कक्षा रुंदावणारा अभूतपूर्व निर्णय चांगला चेंडू अप्रतिम दिली चेंडू मात्र चांगला होता पण थोडासा फरकटला आउटसाइड द स्टंप उजव्या याच्या बाहेरून अवैध मारा टोटल स्कोर इज मूविंग 18 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट 4 बाद 18 शेवटचं षटक प्रगती पदार राईट आर्म हो द विकेट हो बॅटची कड एज घेतली आणि कॉट बिहाइंड द विकेट आणि धक्का क्रमांक बसेल या ठिकाणी 4th विकेट गोरज मुहूर्तावर या मुहूर्तावर लोकांचे लागतात लग्न आणि फलंदाज प्रणित जय मल्ला एलकोट एलकोट जय मल्ला सदानंदाचा एलकोट यस काहीचा कानमंत्र काही ते खलबत सल्ला मसलत गुप्तगु राहिले फक्त इनमेन राईट आर्म हो द विकेट मध्यम गती गोलंदाज आणि हा पुन्हा एकदा या ठिकाणी आउटसाइड द स्टंप यस पंचांतळा कुठलाही निर्णय बघूया डॉट डिलिव्हरी बघूया अतिशय चांगला मारा या ठिकाणी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन दुपारनंतर मात्र तो धावांचा ओघ होता धावांचा स्त्रोत होता धावांचा प्रवाह हळूहळू नंतर थंडावला बघूया गोलंदाजांना पोषक असे हे वातावरण आणि हा यस पुन्हा एकदा फेवरेबल पुश केला बघूया या ठिकाणी डिपेश कव्हर पॉइंटला पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग चांगलं थ्रो बघूया चांगलं कमबॅक करतो एक धाव मिळते संघाचा टोटल स्कोर झाला एक ठिकाणी 6 बाद 19 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट अजून एक 10 धावा जर आल्या तर नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला थोडा झुंजू शकतं कारण करण 11 झारखंड संघाने माझा आज उत्तरोत्तर चांगलं प्रदर्शन करून आपल्या प्रत्येक संघाला बघूया त्यांनी चारी मुंड्या चित केले पराभवाचे धूल चारले आणि हा यस पुन्हा एकदा आउटसाइड द स्टंप यस बॅट गेली वरून चेंडू गेला खालून आणि राहिले बघता आता इनमेन शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी
अंतिम चेंडू अखेरचा निर्वाणीचा फायनल डोस षटक क्रमांक 3 प्रगती पदावर धाव संख्या झाली फक्त 6 बाद 19 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स and this is the third over in progress. तिसरे षटक आणि हा जवळजवळ कोटा संपलाय जिंकण्यासाठी इनमिन फक्त 20 धावांची गरज करण 11 झालकट संघाला 5:35 मिनिटं होत आहेत बघूया जरा थोडं स्पीडअप करा प्लीज. याच्यानंतर प्राइस डिस्ट्रीब्युशन म्हणजे पारितोषिक वितरण सोहळा याची देही याची डोळासह अनुपम सोहळा जे अनोद फकीरपाडा संघाचे सर्व पॅकर्स असतील खेळाडू असतील ग्रामस्थ मंडळ असतील आणि धन्यवाद देतो बघूया की आम्हाला इथं लॉन्च केलं. पुढच्या वर्षी ही स्पर्धा अजूनही भव्य दिव्य स्वरूपात असेल. झाला शेवटचा हात मारतोय बघूया. तर सुरुवात तुम्ही केली होती स्थापना तुम्ही केली उत्तर पूजा आम्ही करतोय बरोबर की नाही. पटजी बघा बघूया पूजा सांगायला येणार नाही पण तू मखर साफ करायला येणार. उत्तर पूजा करायला बरोबर येणार त्याला माहित आहे मखरामध्ये चिल्लर असतात काजू बदाम खोबरं असतंय म्हणून भटजी बघा उत्तर पूजाला नाही मखर साफ करायला येणार. 20 धावांची गरज 20 रन्स रिक्वायर्ड फॉर अजिंक्यपद जेतेपद. या स्पर्धेचा जेते पद कोणाला चॅम्पियन्स कोणाला याचं उत्तर मिळेल तुम्हाला फक्त इनमेन 18 चेंडू मध्ये करण 11 झालकंड की एकीकडं जय मल्हार अलिबाग याचं उत्तर मिळेल. घोडा मैदान जवळ जरा सलामीची जोडी मैदानामध्ये जाईल. या ठिकाणी अतिशय विश्वसनीय जोडी या ठिकाणी अक्षय पाटील अक्षय म्हात्रे एकीकडे पाटील दुसरीकडे म्हात्रे असं हे जबरदस्त कॉकटेल कॉम्बिनेशन. बरं आहे धन्यवाद देतो बघूया. मॅचेस लवकर संपल्या म्हणजे कसं देशीवाले मोकळे हो कारण देशीवाले 5 नंतर थांबत नाही कुठेही जा तुम्ही त्यांच्या तोंडाला येतो फेस. चला 20 धावांची गरज रिक्वायर्ड 20 रन्स. प्रत्येक षटकाला मोनेयास सचिन अनंत पाटील यस फ्रॉम रेवर्स 100 रुपयाचं कॅश प्राइज कशासाठी एव्हरी सिक्सर. दादा वाढवा पैसे 100 मध्ये का 3 तरी येते का बियरचं सांगा मला जरा वाढवा जरा संध्याकाळचा गोरच मुहूर्त आहे हो नाही तर 50 रुपये आम्हाला द्यावं लागते चाकण्याला. आता 3100 मध्ये जिंकले तर ना हो त्याला 80 तरी जर तर त्याच्यातून कमी करू का. अच्छा ते सचिन अनंत पाटील फ्रॉम रेवर्स यांच्यातर्फे बघूया मोन्या का ओनली फॉर मोन्या यस 100 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. प्रत्येक षटकार एव्हरी सिक्सर यू विल गेट 100 रुपीज. भाऊ आता 100 रुपये छक्के लोक पण घेत नाहीत जास्त द्याने म्हणतो मी वरती करतो तर वरती काय करतो तुम्ही शिकण्यावर रात्री जाऊन बघा. हा ते असं बरं 200 करा कमीत कमी जेणेकरून बघूया दुसऱ्यावर भार टाकायचा नाही. 200 रुपये ओनली फॉर मोन्या त्याला नाही ना दुसऱ्याला यस मूल्य मोन्या म्हणजे आपला बाळा दुसऱ्याचा तो कार्टा ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी म्हणजे त्यांनाच देणार. काटे रुतले तर रुतले. अक्षय पाटील अक्षय म्हात्रे मिस्टर मोन्या यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. सचिन अनंत पाटील आणि हा यस लॉक केलाय जबरदस्त टायमिंग चेंडू जाईल या ठिकाणी मिड विकेट पर आणि हा फलंदाज या ठिकाणी चौकार 4 रन्स. यस अतिशय चांगला फटका अशी जर बॅटिंग केली तर बघूया या ठिकाणी करण झलकन संघासमोर काही प्रश्न बघूया. शेवटी या ठिकाणी जय मल्हार 4 ती पोचलं म्हणजे काहीतरी त्यांच्याकडे टॅलेंट आहे काहीतरी क्वालिटी आहे म्हणून हा संघ फायनल मध्ये ज्याने मुसंडी मारलाय
आणि हा येस अक्रॉस द लाईन काही गरज नाही, बघूया अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बघूया. जर तुम्ही सरळ बॅटने खेळला, नेटाने खेळला तर बघूया नक्कीच हा बॉल तुम्हाला पिकअप झाला असता. सरळ रेषेवर जरी कुठं पुश केला असता कव्हरच्या दिशेने तुम्हाला एक धाव मिळाली असते. बघूया आडवे तेवढे फटके मारून फायदा नाही. टार्गेट फार कमी आहे, फक्त इनमिन 20 धावांचं टार्गेट आहे. जय हनुमान फकीरपाडा आयोजित आणि हा यस पुन्हा एकदा आउटसाइड द स्टंप व्हाईटचा इशारा. स्वैर महाराज देशाईला एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 6 वर. अजूनही 14 धावांची गरज. पहिलं षटक प्रगती पदावर राहिले. इनमिन 2 बॉल, 2 बॉल्स टू गो. आणि आणखीन एक वाईट यस. अवांतर धाव संख्येवर संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 8 वर. 12 धावांची गरज. 12 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. जेतेपद, अजिंक्यपद, चॅम्पियन्स होण्यासाठी फक्त इनमिन पाहिजे. 12 धावांची गरज रिक्वायर्ड फॉर करंजी झारखंड अगेन्स्ट जय मल्हार अलिबाग. असा हा विद्यमान सामना. शेवटची लढत, शेवटचा हा कलगीतुरा. हो यस क्लासिकल फटका. स्लॉग स्वीप. पुन्हा त्या चेंडूला ब्रेक बॅकपास लेगला मिळेल फक्त 1 धाव. एक ज्यादा कुछ भी नाही. उत्तम फिल्डिंग, अचूक फेक गॅदर करतोय. बघूया राहिल्या फक्त इनमेन 11 धावा. बॉल बाकी आहे त्या ठिकाणी. 12 पाहिजे. धाव संख्या 8 वर. तर या ठिकाणी मोने यास 300 रुपये. हलो हलो वाढवतोय 100. पोऱ्याला कसं आज 10 दिले, उद्या 20 देणार, परवा 30. हो यस आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. स्वैर मारा. पंचांचा मात्र आज पंचांनी मात्र डिसिजन चांगले केले. बघूया चांगली अंपायरिंग, क्वालिटी अंपायरिंग. संदीप पाटील सर असतं, माळी सर असतील, प्रकाश अष्टंकर असतील. प्रकाश अष्टंकर वास्तविक ते डान्सिंग अंपायर आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला टप्पा. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. गोलंदाज या ठिकाणी अजय. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट फ्रॉम अजय. तब्बल अतिशय चांगल्या वातावरणात, रमणीय वातावरणात, कुंद वातावरणात, निसर्गाच्या सानिध्यात हो यस बॅटची लिडिंग एज. याशिन मर्चंट. मी म्हणतो कशाला साला जम्मू काश्मीरला 50-50चा पॅकेज आहे. इथं किती निसर्ग आहे. कुठेही बसा, कुठेही रेमटवा. त्याला लोक म्हणतात काश्मीरला गेलं की म्हणतो पोरग चांगलं जन्माला गोरोगोर येतं. मसाले सावतवाले नसते तिकडे गेले. त्यांची पोरं कशाला काली जन्माला आली असते. सबला भ्रम आहे आपला, बरोबर की नाही. म्हणजे इथं वातावरण चांगलं आहे, स्वस्तात आणि मस्तात. षटक क्रमांक या ठिकाणी. बॉलिंग मार्क तयार. नवीन गोलंदाज कोण रे? सर्वेश. जय मल्हार फायटर संघाचा दुसरा मीडियम पद, दुसरा मध्यमपदी गोलंदाज. आपल्या ठेवणीतलं पटडीतलं वैयक्तिक पहिलं षटक, सांघिक दुसरं षटक, संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदावर. उर्वरित चेंडू 12 आणि धावाबाजी या ठिकाणी. धाव संख्या 11 म्हणजे प्रति षटकामध्ये 5.5 धावांचं इक्वेशन. 5.50 इज द स्किन रन रेट एव्हरी ओव्हर. तर फिल्डिंग वाले जर जिंकले म्हणजे जय मल्हार फायटर जर जिंकला तर त्याने 31 मुळे सचिन अनंत पाटील. हो येस लॉफ्ट इट. अप्रतिम फटका, अफलातून फटका, बेमालून, विलक्षण, चमत्कारिक आणि हा षटकार बेधून. ₹101 लावलेत. देव पाण्यात टाकून बसलेत ते जय मल्हार फायटर संघासाठी.
झाला फिनिश पिक्चर विल फिनिश दमदार विजय वन हाती बघूया आणि या स्पर्धेचा चॅम्पियन्स जेतेपद गवस निघालतो या ठिकाणी करण 11 झालकन आणि दुसऱ्या क्रमांक फेकला या ठिकाणी जय मल्हार अलिबाग असं हे बघूया. याच्यानंतर सर्वांना विनंती करतो थोड्याच वेळात प्राइज डिस्ट्रीब्युशन म्हणजे पारितोषिक वितरण सोहळा पार पाडेल. धन्यवाद देतो बघूया. आम्हाला इथं बोलवलं चांगला पाहुणचार केलात बघूया. या ठिकाणी पुन्हा एकदा जय हनुमान फकीरपाडा संघाला धन्यवाद देतो. ग्रामस्थ मंडळ असतील सर्वांना प्रेक्षकांना प्रचंड धन्यवाद देतो. अतिशय मी माझं इथं थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मित्रांनो, आज आपण 5व्या दिवशी अंतिम दिवशी हास्य सम्राट समालोचक सन्माननीय दशरथजी यांना इथे आमंत्रित केलं आणि आपला मान त्यांनी राखला. ते आले, त्यांचं आपण इथे स्वागत करूया. त्यांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे. त्यांचे आभार व्यक्त करूया. मी आमच्या मंडळातर्फे सन्माननीय व्यक्तींना इथे विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दशरथ पाटील सरांचं इथे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद दशरथ सर. आपण तुफान समालोचन केलं नेहमीप्रमाणे, सर्वांना हसवलं आणि त्याचप्रमाणे एक सस्पेन्स किंवा टेन्शन